रवींद्रनाथ टागोर शाळेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली। ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी घेण्यात आली होती। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की आपल्या सण उत्सवांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे। अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित होते। या कार्यशाळेत इको फ्रेंडली शाडू मातीचा तसेच मनपा नाशिक विभागामार्फत मिळालेल्या चिकन मातीचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी गणपती मूर्ती तयार केल्या। शाळेतील शिक्षिका सौ नागपुरे मॅडम, सौ उगले मॅडम, सौ गांगुर्डे मॅडम, श्रीमती पाडवी मॅडम, सौ जोशी मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्री वाघ सर, श्री लाड सर यांनी विद्यार्थ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला। कार्यशाळेच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तीचे एक लघु प्रदर्शनही भरवण्यात आलं। इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य केलं। हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला असून भविष्यातही शाळेच्या वतीने असे उपक्रम राबवले जाणार असल्याचं शाळेने कळविलं आहे। यावेळी विशेष मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट पिंगळे सर, उपाध्यक्ष राऊत सर, सचिव गटणे मॅडम, संचालक काशीकर सर, संचालिका व समन्वयक सुमती जोशी मॅडम, संचालिका मृणाल पाठक मॅडम या सर्वांचे असते। नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश वाघ, नाशिक।